नमस्कार मित्रांनो हा माझा मित्र अनिल आणि विजय. तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत पुण्यापासून अगदी जवळच असलेले एक सुंदर ठिकाण. त्याचं नाव आहे नारायणपूर. मित्रांनो, नारायणपूरला येण्याचा रस्ता खूपच भारी आहे. हिरवळ घाट आणि शुद्ध हवा. मित्रांनो, खरंच मन अगदी प्रसन्न झालंय. मित्रांनो, गाडी इथं लावली तर तुम्ही आला तर इथं नारायणपूरला पार्किंग आहे. तर फ्री पार्किंग असते, तर तुम्ही इथं पार्किंगला कधी पण लावू शकता. तर मित्रांनो, आणि हा नारायणपूरच्या इथं पुरंदर किल्ला आहे. तर या साईडने आतमध्ये जायला लागतं 7 किलोमीटरमध्ये. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला पुरंदर किल्ला इथे दगड लावावं लागेल. चला तर मित्रांनो, आता आपण दर्शनासाठी जाऊया. आम्ही तिघांना भूक लागलेली आहे, तर आता आम्ही डबे घेऊन आलो. तर मस्त एक चांगलं झाड बघणार, त्या झाडाखाली जेवण करणार निवांत. मी लहानपणी शाळेमध्ये कसं जेवण करायचं, तसं आता आम्ही लहानपणीची आठवण करणारी झाडाखाली मस्त जेवण करणार. वेळ घेतली आणि मुगाची भजी घेतली. हॉटेल बघू, झेले अण्णा मूग भजीसाठी खूप फेमस आहे नारायणपूरमध्ये. मित्रांनो, तुम्ही कधी नारायणपूरला गेले, झेले अण्णाची भजी खावा. मूग भजी एक नंबर फेमस आहे आणि खाण्यासाठी खूप चांगलं आहे. कधी गेले तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटते. मित्रांनो, लोकेशन कसं आहे, हे जे झाड असते ना, या झाडाखाली आम्ही जेवण करणार आहे. कसं आहे व्ह्यू कसं आहे मित्रांनो? लोन टाकून परत घेऊ गाडी. एवढं का पैसे की कमी नाही आपल्याला. भाऊंचं फुल मोठे लाखो करोडच्या गोष्टी चालल्यात, त्यामुळं आपण आपला ब्लॉग थांबवला होता 5 मिनटं. जाऊन द्या म्हणले, यांच्या करोडचे बिझनेस असतील मोठमोठे. या झाडाखाली आम्ही जेवण करणार आहे. खूप असं क्लायमेट भारी आहे. आमचा ब्लॅक घोडा इथे आहे, तर आम्ही फुल असं खूप छान पद्धतीने शाळेत असल्यासारखं जेवण करणार आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज खूप वर्षानंतर, जवळजवळ 15 वर्षानंतर 3 मित्र एकत्र जेवण करण्यासाठी बसलेलो आहे. आम्ही लहानपणी एकत्र जसं भात खायचो, तसंच आता आम्ही इथे भेळ पार्टी करत आहोत. आम्हाला जुनी आठवण आमच्या मनामध्ये आली. व तसेच आमचे मित्र म्हणजे एक काम करा, आता झाडाखाली एकदम निवांत बसूयात आपण, आणि आपण एक गावाकडची एक मजा घेऊया, एक एन्जॉय म्हणून नाही.